नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 29वा दिवस आणि फायनली मी आज व्हेलोसिसला रिटर्न आलो आहे. खरं तर आज असं वाटत होतं की जवळपास मी एक आठवडाभरानंतर आलो आहे असंच वाटत होतं खरंच. पण ठीक आहे. कालचा जो वर्कआउट होतं चेस्ट आणि बॅकचं, त्यानंतर आज थोडेसे बायसेप्स आणि ट्रायसेप्स थोडेफार फटीक वाटत होते. आणि की ऑब्व्हियसली जसं मी म्हटलं की काल प्रोटीन इंटेक जो होता तो प्रॉपर झाला नव्हता, त्यामुळे मसल रिकव्हरीमध्ये थोडासा प्रॉब्लेम येणं साहजिक होतं. पण त्यानुसार सुद्धा किंवा त्याला धरून सुद्धा जे वर्कआउट आज झालं तर ते खूप चांगलं झालं. कारण की जे आपण सर्किट ट्रेनिंग सुद्धा करतोय पूर्ण ओव्हरऑल अपोजिट मसल हिट करून नो रेस्टमध्ये त्याला आपण ट्रेन करतोय फॅट लॉससाठी, तर त्याचे परिणाम खूप जास्त चांगले जाणवत आहेत. आज सुद्धा बायसेप आणि ट्रायसेप सुद्धा करत असताना मी सध्या ट्रेडिशनल जे एक्सरसाइजेस फॉर्मॅट्स आहेत त्यांना फॉलो करतोय. काहीतरी फॅन्सी करण्याच्या मागे न लागता जे ट्रेडिशनल जे एक्सरसाइजेस त्यांच्या मागे आपण जाऊन त्याच्यामधनं मॅक्झिमम रिटर्न्स जे आहेत तर ते आपण काढण्याचा प्रयत्न करतोय. बायसेप्ससाठी ऑब्व्हियसली डबल कर्ल्स, त्यानंतर केबल कर्ल्स, त्यानंतर प्रिचर बेंचवरती केबल कर्ल्स, रिव्हर्स कर्ल्स आणि शेवटला हॅमर कर्ल्स ऑब्व्हियसली. तर ह्या गोष्टी एक ट्रेडिशनल वेनी आपण फॉलो करतो आहेत. बायसेप ब्रेकासाठी 2, ब्रेकियालिससाठी 2 आणि रेडियालिससाठी 1 एक्सरसाइज, अशा ज्या 5 एक्सरसाइज आहेत तर त्या फॉलो केल्यात. जनरली बाकीच्या दिवशी आपण प्रत्येक मसलसाठी 4 एक्सरसाइज फॉलो करतो आहेत, पण बायसेप आणि ट्रायसेप्ससाठी मी सध्या 5-5 करतो आहेत. कारण की प्रत्येक मसलसाठी, कारण की बायसेपमध्ये 3 मसल्स आहेत, ट्रायसेपमध्ये 3 हेड्स आहेत, त्याच्यामुळे तिन्हीसाठी एक ॲटलिस्ट व्हेरिएशन किंवा 1-2 व्हेरिएशन असणं गरजेचं आहे आणि तेच मी करतो आहे. त्यामुळे जे बॉडी पंप होती तर ती खूप चांगल्या प्रकारे जाणवती आहे आणि ज्या व्हेन्स वगैरे पण आहेत तर त्या खूप चांगल्या विजिबल होत आहेत वर्कआउटनंतर. ऑब्व्हियसली याचे जे परिणाम आहेत तर ते सध्या आपल्या चॅलेंजच्या आपण 29व्या दिवसापर्यंत आलो आहेत. म्हणजे आता ऑलमोस्ट पुढच्या आठवड्याच्या वेळेस आपण अर्ध्या ड्युरेशनपर्यंत पोहोचू या चॅलेंजच्या. आणि याचे रिझल्ट आत्तापासून दिसायला लागलेत. म्हणजे मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे की या 30 दिवसांच्या ऑलमोस्ट 30 दिवसांच्या रिझल्टमध्येच आपल्याला एवढ्या साऱ्या गोष्टी जाणवत आहेत, तर त्या अजून उरलेल्या 35-36 दिवसामध्ये गोष्टी कुठपर्यंत जातील या गोष्टींचा खूप मी असं एक्साइटमेंटमध्ये वाट बघतोय. आणि खरंच जो रिस्पॉन्स पण बॉडीकडनं येतो तर तो खूप पॉझिटिव्ह येतो आहे. कारण की आपण बघतोय पहिल्या दिवसापासून जे आपले गोल्स आहेत, मग ती फ्लेक्झिबिलिटी असेल, कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स असेल, मस्क्युलर एंड्युरन्स असेल, मस्क्युलर स्ट्रेंथ असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला वाढताना दिसत आहेत. आणि ऑब्व्हियसली आयडियल बॉडी कंपोजिशनचे आहे तर त्याचं आपण वाढतच आहे. कारण की ऑब्व्हियसली फॅट लॉस होतो आहे, जसा फॅट लॉस होणार तसं मसल मास वाढणार. त्यामुळे आपलं आयडियल बॉडी कंपोजिशन आपल्याला जे हवं आहे तर ते ऑब्व्हियसली आपण अचीव करणार आहोत. त्यामुळे जे 5 एलिमेंट्स किंवा जे कंपोनंट्स आपण टार्गेट करतो आहे तर त्यांच्याकडनं रिटर्न्स जे तर ते खरंच येत आहेत. त्यामुळे हरकत नाही आहे जे आपण एक प्रोग्रेस जो बनवतो तर तो एक प्रॉपर हाय बारवर चालला आहे. ट्रायसेपमध्ये सुद्धा डबल बार, त्यानंतर शोल्डर पुश डाऊन, त्यानंतर ट्रायसेप एक्सटेन्शन आणि केबल एक्सटेन्शन ही जी एक्सरसाइज होती प्रॉपर ते फॉलो केल्या. त्यानंतर शेवटला मात्र ॲब्स हिट केले. ॲब्समध्ये आज फ्रंटल पार्ट हिट केला. ॲब्समध्ये सध्या मी रेक्टस ॲबडोमिनल जो आहे तर त्याच्यावर जास्त फोकस करतो आहे. हिप फ्लेक्सरचा ट्रेन करणं सध्या मी टाळतो आहे, कारण की सध्या मला सुपरफिशियल्स मसल जे आहेत त्यांना ट्रेन करणं जास्त गरजेचं आहे. कारण की बॉडी ॲस्थेटिक्स जेव्हा आपण बनवतो आहे तेव्हा फंक्शनॅलिटीवरती तेवढा फोकस न देता सध्या आपण व्हिजिबिलिटीकडे जास्त वळण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून हिप फ्लेक्सर्सला थोडंसं साईडला ठेवून रेक्टस ॲबडोमिनल्सकडे वळतो आहे. आणि त्याचमुळे डिक्लाईनवरती क्रंचेस असतील, त्यानंतर केबल क्रंचेस असतील आणि त्यानंतर बेंचवरती रिव्हर्स क्रंचेस, या 3 एक्सरसाइज परफॉर्म केल्या. उद्या लेग्स डे, त्याच्यामुळे उद्या मोस्ट प्रोबॅबली प्लँक्स जे असतील तर ते फॉलो करेल. त्याच्यामुळे एक प्रॉपर जे शेड्यूल असेल तर ते कंटिन्यू राहील. उद्या CPTचा कोर्स सुट्टी आहे, त्याच्यामुळे उद्या जो रिकव्हरी रेट असेल तर तो थोडासा वाढेल आणि त्यामुळे ऑब्व्हियसली थोडासा प्रोटीन इंटेक वाढू शकतो. त्यामुळे जी एक मसल रिकव्हरी जी थोडी थांबली होती काल आणि परवापासून तर त्याच्यामध्ये थोडासा फायदा होईल ऑब्व्हियसली उद्या. बाकी छान गेला दिवस आजचा. मात्र डाएट पूर्णपणे फॉलो केला आणि प्रॉपर एक जे न्यूट्रिशन आहे तर ते कंप्लीट झालं, तर रेस्ट पण कंप्लीट होईल. त्यामुळे जो ट्रायपॉड आहे, एक्सरसाइज, न्यूट्रिशन आणि रेस्ट तर तो कम्प्लिटली फॉलो होतो आहे. याचे रिझल्ट पण आपल्याला नक्की दिसायला लागतील. बाकी छान गेला दिवस. उद्या भेटूयात. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.